हाय गाईज, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा तर आज आम्ही काय केलं आहे, तर हे तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. तर आज काय बनवलं आहे हे बघा गाईज, आम्ही आता खोबऱ्याच्या वड्या बनवणार आहे. त्यासाठी आम्ही आता कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे, दोन साईडला, दोन गॅसवर. हे बघा, इथे खोबरं घेतलं आहे, भाजायला किसून घेतलं आहे खोबरं बारीक. आणि इथं ओलं खोबऱ्याच्या वाट्या होत्या ह्या, तर हे चांगले बारीक किसून घेतले. आणि आता बारीक गॅसवर मस्त भाजून घ्यायचे खरपूस. जास्ती होतं म्हणून मी ते दोघीकडे टाकलेलं आहे. आणि आता चांगलं हलवून व्यवस्थित सारखं हलवत राहायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. हे बघा, मी इथे पिठी साखर घेतली आहे. तर पिठी साखर ही मी दळून घेते बारीक. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. जसं की आता माझं मिश्रण जास्त आहे, तर मला हे प्रसादाला करायचं आहे वड्या ह्या, तर म्हणून मी हे जास्ती खोबरं घेतलं आहे. तर मी त्यानुसारच हे घेणार आहे पिठी साखर. तुम्ही बी त्यानुसारच घेऊ शकता पिठी साखर. तर मी आता ही बारीक दळून घेते. हे बघा, आता बऱ्यापैकी माझं खोबरं बघा हे असं ब्राऊन मस्त झालेलं आहे. चांगलं खरपूस भाजून घेतलं आहे. तर मी त्याच्यावर पिठी साखर पण टाकते. चांगलं हलवून घ्यायचं आहे. तशी अंदाजानुसार टाकत जायची पिठी साखर जशी लागते तशी. तर मी तशी टाकणार आहे. तर हा मी महादेवासाठी प्रसाद बनवते, बर्फीच्या वड्या. तर आम्हाला हा मंदिरात वाटायचा आहे, तर म्हणून मी हा करते प्रसाद. तर हे बघा किती छान. याच्यामध्ये वेलदोडा पण टाकायची तुम्ही बुकटी. ही पिठी साखरमध्ये दळून टाकायची आहे वेलदोड्याची बुकटी. तर हे बघा, ते सर्व हलवून घ्यायचं आहे मस्त पाणी सुटायपर्यंत, थोडं मऊ. अजून बघा आमच्या ताई काही टाकताय. आपण आता बघा याच्यामध्ये मिल्क पावडर पण टाकून घेतली, साखर सगळं वितळलं. याला तर छान रंग आला आहे गोल्डन. आता आपण हे ताटामध्ये काढून घेणार आहे, याच्या वड्या थापून घेणार आहे. वड्या करण्यासाठी रेडी झाले, आपलं मिश्रण तयार झालंय. हे बघा, आता हे तयार झालं आहे. आता हे सर्व ताटात काढून घेतलं आहे. आता मस्त याचं वाटीने थापायचे आहे मस्त. बघा किती छान चॉकलेटी असा कलर आला आहे. तो खायला तर खूपच छान लागतं या वड्या. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा, आता सर्व वड्या आम्ही सगळ्या ताटात थापून घेणार आहे. सर्व एक साईडने पूर्ण असं एकसारख्या करायच्या आहे. थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग कट करायचे आहे. आपण वड्या अशा प्रकारे कट करून घेतल्या आहेत. आता आपण यांना काढून बघू. हे पाहिजे, आपली वडी तयार झाली. आता आपण यांना डिशमध्ये काढून घेऊ. छान मस्तपैकी खाण्यासाठी आपली खोबऱ्याची वडी तयार. घे, ट्राय कर आणि मला सांग खाऊन कशी वाटली तुला, कशी झाली, आवडली तुला? अरे वा, थँक्यू.